नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खीर पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज नाश्त्यात असणारे आळूची खीर बरेच दिवसांनी केली, तशी वरचेवर करायला पाहिजे, पण नाही टाइम भेटला. आज लक्षात आलं, म्हटलं चला करूयात. तर सकाळी उठले ना 8:30ला मी आळू भिजत घातलेलं आणि 9:30ला करायला घेतली. तर तोपर्यंत चांगलं बऱ्यापैकी भिजलं होतं आणि पाण्यात पण मी चांगली भिजून म्हणजे उकळू घेतलेलं, शिजून घेतलं ना, त्यामुळे मग चांगली शिजली होती. आणि आळूच्या वड्या केल्या होत्या. आळूच्या वड्या आणि खीर. वड्या पण मस्त झालत्या आणि खीर एक नंबर झालती. आणि गुळातच करायची, साखरेत नाही करायची. आणि तसं पण ही खीर गुळातच करतात आणि चांगली लागते खायला पण. आणि असं काही नाही का, टेस्ट पण एकदम त्याची भंगार आहे किंवा काय. रुदुला सईला तर खूप आवडती. मस्त सकाळी नाश्ता वगैरे केला. 10:30 वाजलेत बघा. आज जरा उशीरच झाला होता. आणि टाय वगैरे मुलांना भेटलेत ना, टाय बेल्ट वगैरे मध्ये महिनाभर नव्हते, पण आता नवीन भेटले. ते रुदूला काही लावता वगैरे येत नाही आणि मलाच लावावं लागतं. आणि इकडे बघा स्वयंपाक, त्याचा टिफिन बॅग बिग घेऊन लगेच म्हटली चला आपल्याला जायचंय शाळेत. तर चला शाळेत निघूया आता. स्कूल चले हम असं म्हणायचं. कसं? स्कूल चले हम. आणि छान वातावरण आहे आज, मस्त ढगाळ ढगाळ, मध्ये मध्ये ऊन येते. आणि इथं बघा हळदीचं झाड. ही हळदीचं झाड आहे. ही हळदीची झाड आहेत तिकडं. त्याच्यात आळू आहे, गावात झाले बऱ्यापैकी त्याच्यात. चला तिकडं बघ सई म्हैस कशी चरती. हा कुणा ते गावात आहे. तुम्ही बसवता का हो गणपती? आम्ही नाही बसत. नाही हो, इकडे या. असं नाही करायचं. गणपती आले बाजारात, 1 महिना बाकी तरी. हा बाई काय? हा मग तेच दाखवते मी. गणपती बाप्पा कुठे गेले? हा इथे. बाजार आज. बाजार. हा सई म्हणते ये तुम्ही बाजारात जा, आम्ही घरी थांबतो. हा 12 वाजले असते ना आता. काव कशाला देता आता लगेच काही काढता? घरी गेल्यावर द्या ना बाई. किती घेतलंय भाज्या बोजा तुम्ही हो? अजून बाजार करायचंय. नाही करणार. इथं काय असतं हो? जिलेबी हॉटेल घे ना. हा आत्ताशी की यायलाच लागलेले आहेत. अगं हा यांच्याकडून शेव बिव न्यायला पाहिजे ना आपली भाजीला बिजीला. दोघं मॉलेज बघणार आहे बरं का. ऐक आलो. जा तोंड बिंड नीट पुस सई. तोंड नीट पुसायचं आणि अजिबात येडेवाणी करायचं नाही. हा नीट दोघांनी पण बघायचं. हा झोपा. नाही नाही इथं बस बाळा. हा आणि सई. हा दोघांनी मग बघायचा बरं का, मारायचं नाही. झोप रिया, झोप तू पण. आणि झोपा दोघं पण. बघ सई नाचू नको, बस. आल्या झोपून घ्यायचा. मावा आपल्याला आता पोळ्या बनवणार आहे, मस्त गुलगुलीत पोळ्या बनवणार आहे का नाही हो? करू ना गुळवणी, करा ना लगेच. एवढं लईच टाकले हो गुळवणी. काय पुरते आहे ओले, तुम्ही ना खाऊ. नाही पुरण नाही खायचं, नसतं बाई. खास पोळ्या खायला आलो आम्ही आणि खुशाल बाई म्हणते तूप संपन. किती तूप पाहिजे तुम्हाला? किती पाहिजे बोला? 1 किलो फक्त. 2 किलो आणणार मी पुढचे. एवढं कसं काय संपवलं तुम्ही? लाडूला किती तूप गेले? अर्धा किलो पेक्षा जास्त तूप गेले, सांगते तुम्हाला.
हा खडाबा भरलेला होता घरी काढता ना तुम्ही बाई लयचो संपवलं तुम्ही हा असं मऊ ना नाही पातळ पोळ्या हे बाई मी नाही काय मी बोलत सुद्धा नाही पर तोंडातून शब्द नाही काढणार लाटून मला लय वेळ लागतो पोळी लाटून मग तेच ना पोळीच हा का बाई मी कोणाचं शिकले नाही हे मग मी शिकले मला स्वयंपाक 4 नव्हतं कळत मग रोज मला वाटतं रोजच पोळ्या करावं काय ना मी म्हणजे मग पोळ्याच नाही मग असं पराठे बिराठे पण करायचे पराठे म्हणलाय ना म्हणून तर मी करत नाही ते मला पोळी बिळी काही जमत नाही मग पराठे पण जमत नाही मला व्यवस्थित म्हणून करीत नाही फक्त फुटत आहे माझं नाही तर बाकी सगळं व्यवस्थित होते कधी कधी तवा जास्त तोपर्यंत पण फुटत गॅस फुल करा ना नाही इथले तापल्यावर मग ती पोळी जळून जाते हा का हा ते खाली करपती तशी ना तापल्याला आहे ना बरं हा. उलटात पलटायला लागत कळलं मस्त आहे ना फुगण्यापेक्षा मला अशा गुलगुलीतले आवडतात हा ना, पोळ्या अशा दिसतं कशा ना, दिसतं ना हा अशी ती भाजी. बघा ना हा फुगली की आता नाही तिला नाही तर होल झाले ना हा होल झाले तिथून हवा पास होती ना त्याच्या पण नाही बघा ना पलटी करतानाच लगेच समजते असं मऊ मऊ कशी म्हणतो आपण गुलगुलीत पोळ्या आवडतात मला हा मला पण वाटाणे नाही त्याच्यामुळे मला कोणाच्या पोळ्या नाही आवडत हा आणि नाचत आहेत त्यांना म्हटलं नाचू नका दुसरी लाटली लगेच त्यावेळेस मी किती पोळ्या केल्या 10-12. अहो मग तुम्हाला म्हटलं मला दाखवा लाटायच्या वेळी तर तुम्ही पार पटापटा लाटून मोकळे झाले मी पोरांकून असतं मग उंडा पाहिजे कसं करायचं काय माहिती उंडा मी उंड्याला काय हो असं गोल करायचा आणि भरायचा मी पण अशीच गोल गोल फिरते अहो पण माझी गोल गोल नाही फिरत माझी ना लगेच खाली चिटकती पीठ टाकायचं जास्त नाही हा ना हा तसंच करायला पाहिजे ना मला पोळीला पलटी नाही मारायची मी हा का आणि मी सांगितलंय मला जेव्हा पोळ्या चांगल्या जमतील ना मग मी सगळ्यांना हा जेवण करणार पुरणपोळीचं निम्म्या मी लाटेन आणि निम्म्या तुम्ही लाटायला या. ते मला विचारून सांगितले हा 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 मग हा ना खरं चांगले मोठे मोठे झालेत हा तुमच्या चपात्या याच्यापेक्षा बारीक राहतात तिकडून राहते त्याची हवा हा हा ना? लगेच खायला घ्यायची बरं का गरम झाल्यावर हे करा ना हे गुळवून उतरावा आणि भात ठेवा गरम करायला भात नंतर खायचा बाई, हा फुगली मस्त पोळी काला अशी एकदम भात. झाली अशी गोल 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 हा ना हा हा ते अशा पार पूर्ण मोठ्या अशा फुटबॉल आणि फुगतात ना हे असं याच्यावर ठेवलं ना घामळत नाही का नाही खाली घाम निघून जातो ना त्याचा. हा असं खाली मी पटकन मी फक्त पोळ्या खाणार आहे आणि लगेच घरी जायचं मला झोपायचंय मला लय झोप आली हा बाई मग नाही बाई कुठंच नाही मला झोपायचंय झोपणार आहे मी घरी जाऊन माझी कामं पण राहिल्यात जराशी फरशी बिरशी पुसायची राहिली अजून होतीन एक होईन आता बारीक. माझ्यासाठीच ठेवलेलं का खरं तुम्ही पुरण त्यासाठीच ठेवलं, दुसरं कोणासाठी ठेवणार आहे मग? काय मला वाटलं नाही, तुमची त्या दिवशी आंबीला उलट आमच्या माणसानं पोळ्या कमी पडल्या हा का मला वाटलं तुम्ही म्हटले ना कोणती मैत्रिणी आहे तिच्यासाठी अयो पोळी फुगली बघा फुगली 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 बाई. फुगली हा टाकणार आहे मी सगळं आणि तुम्ही म्हणा आता अयो आई ताई काय कशी काय एवढी फुगली हा मग मस्त फुगली हो हा तिचं बरं मला आता अयो ताई बस बस काढा आता लोक मस्त झाली हो आणि मी अशी लई पलटी पुलटी केली का लगेच हे होती काय म्हणतो आपण अशी फुटती बिटती तुमच्या नाही फुटती अशा किती पलटी केल्या तरी केल्यात कुणी त्या मी आणि मग मी केल्यावर काय त्याला काही चावत आहे काय काही तुम्ही केलं. हा खरंच ना नाही हे तुम्ही म्हणता नाही हे आहे बरं का खरं पीठ आहे ना जरा पातळच पाहिजे माझं एवढं पातळ नसते मऊ असं मी तुम्हाला म्हटलं होतं ना मळताना पीठ पातळ. हा
नाही पातळ झालं होतं पण एवढं नव्हतं झालं बाई तुमच्या एवढं असं मी म्हणते. आणि पहा मस्त पोळ्या रेडी. पोळ्या ताईने पण केल्या होत्या वड्या आळूच्या. आणि मुलं शाळेतून खाऊन आली होती भात, त्याच्यामुळे त्यांची काही इच्छा नव्हती. मस्त पुलाव वगैरे बनवलेला आहे ताईने. आळूच्या वड्या त्यांच्या पण आळूच्या वड्या आणि माझ्या पण आळूच्या वड्या. आणि पोळी तर एवढी छान होती ना, अशी लगेच विरघळणारी. आणि खरंच खूप छान टेस्ट होती बरं का. खरं मस्त बनवती ताई पोळ्या वगैरे. आणि एकदम गरमागरम होत्या, तर खायला पण छान लागत होतं. तूप तर एवढं ओतलं होतं का विचारूच नका. जास्त तूप होतं आणि टेस्ट तर त्यामुळे एकदम भारी होती. एकदम म्हणजे एकदम छान झालत्या, मस्त पोळ्या झालत्या. बऱ्याच वर्षांनी मी अशा पोळ्या खाल्ल्या असन. चला मस्त पोळ्या बिळ्या खाऊन झाल्यात. आता मला खाली पडशील रिया. छान होतं बरं का पोळ्या मस्त. अरे हळू बघ, खिडकी यांची बंद मस्त करू बघ. खाली थंड हवा हा. लागते. हवा येते लई. शांत बडबड नका नको, धिंगाणा नका घालू. गं बसा. बघ यांची अशी मस्ती चालली. सई आणि इथे जेवण वगैरे झालं. ताईने माझ्यासाठी गिफ्ट आणले. तर पहा काय शूज, आणि बरोबर माझ्या ड्रेसवर मॅचिंग होते. त्यांना तेच म्हटलं की माझ्या ड्रेसवर मॅचिंग होते. लगेच मी तिथल्या तिथे घालून पण पाहिले. आणि बरोबर त्यांना माप माहिती माझं परफेक्ट आले. आपण तुला आणि त्यांचे मी असंच एकदा त्यांना म्हटले होते, त्यांचे शूज होते ना, तर मी म्हटले छान येतो तुमचे, असे मला पण एकदा घ्यायला पाहिजे, मी शूज घेऊयात असं म्हटले होते मी त्यांना. तर त्यांनी डायरेक्ट मला सरप्राईजच दिलं गिफ्ट. आणि म्हटल्या की तुझ्यासाठी, आणि एकदम कम्फर्टेबल वाटते. आणि कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, ही गोष्ट पहिल्यांदाच झाली असेल की मला कोणीतरी असं मस्त छान गिफ्ट दिलं असेल. असं कसं छोटे मोठे आपले घरचे वगैरे घेतात, ते काय ते आपल्याला माहीत असते. पण गिफ्ट म्हणून पहिल्यांदाच ताईने मला असं काहीतरी दिलं असेल. आणि मला तर म्हणजे छानच वाटतं आपल्याला कोणाला पण गिफ्ट भेटलं. पण मस्त वाटलं की हो चला कोणीतरी दिलंय आपल्याला गिफ्ट. आणि आतमध्ये ना क्वालिटी पण चांगली, आणि एकदम असं आतमध्ये का असं मऊ मऊ आहे. पाहायला अजिबात काही त्रास होणार नाही असं. आणि थँक्यू ताई. कसं लेडीजला जास्त कोणी काही देत नसते, पण त्यांनी दिलं. मला तर जास्त बोलता येत नाही, पण ठीक आहे चला. आणि नंतर मग सगळं आवरलं, तर तिथंच मग हे ना ताईने, आम्ही दोघी नाही का तेव्हा फाट्यावर गेलो होतो. माझे ड्रेस तर तुम्हाला दाखवायचे राहिले, ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन. आणि हे 2 कॉर्ड सेट ताईने घेतलेले आहे. हा एक त्यातला, आणि त्याचा पायजामा पण असाच आहे खाली, छान आहे तो पण. पण हा एक दुसरा आहे, हा पण छान वाटतो. हा बघा असा दिसतो. आणि मीच उद्घाटन केलं, म्हणजे त्या दिवशी ताईने घातले ना, आता मला म्हटलं की घालून बघ कसे दिसतात. तर मग असं अजून कसं त्याची फिटिंग वगैरे केली नाही ना, पण छान वाटतं, एकदम कम्फर्टेबल. कपडा तर एकदम मस्त आहे त्याचा, असा एकदम मऊ प्युअर कॉटन आहे. आणि पैशाच्या मानाने आम्हाला खरं खूप छान भेटलं. कारण आम्ही त्या दुकानदाराचं खूप डोकं खाल्लं होतं, त्यामुळे त्याने आम्हाला स्वस्तात मस्त दिलं छान छान कपडे. घरी चालू. घरी चालले. हा आम्ही चाललोय आता घरी. तुझ्या मम्मीला कॉफी देते ना बनवून. तुझ्या मम्मीला माझ्या हातची कॉफी आवडती. हा आवडत नाही, पण आता काय कंटाळा आला असन, त्याच्यामुळं मग करा तुम्ही कॉफी. हा बाई बघा आम्ही कॉफी बनवली आता. हा आवाज दे म्हणा, चल कॉफी प्यायला. आणि मस्त कॉफी केली मी. ताई मला बोलले की कॉफी करूया आपण, तर म्हटलं चला करते. आणि कसं आहे ना, खरं त्यांचा स्वभाव एकदम छान आहे. असं म्हणजे माझ्यासारखंच सेम मला माणूस भेटले असं मला वाटते. कारण जीव लावायला पण ते तसेच आहे. सगळं समजून वगैरे सांगतात काय कसं असं. आणि म्हणजे छान आहे. मला एवढं एक्सप्लेन नाही करता येत कोणाच्या बाबतीत. आणि कॉफी पिऊन आम्ही आता डायरेक्ट आलो बाजारात. आज कसं बुधवार आहे ना, त्यामुळं दुपारी काय एवढा बाजार नव्हता भरला. पण आता वाजले ते 4:45. म्हटलं चला, मग ताई म्हटलं मी बाजार घेते. मला ऋतूला घेऊन पण जायचं होतं शाळेतून, आणि मला अजून बाजार घ्यायला यायचंय. आहे बाई. मी नंतर येईन, ऋतूला आणि सईला दोघांना घरी ठेवीन. आणि मग नंतर
बाजार घेऊन जाईन, कारण पाणी पण येणार आहे आज घरी. तर मग म्हटलं चला, तसं काय पाण्याचं एवढं टेन्शन नाही, कॉक वगैरे चालू असतात, त्यामुळे एवढा लोड नाही घेत मी. आपोआप पाणी भरलं जातं. आणि दादाची दादा शाळा खाऊ वगैरे घे, सुटली दादाला आणि दे सही. माऊने दिलेला खाऊ दोघं जण वाटून घेत आहेत तिथं. घे. हळूहळू गर्दी झालेली आहे. चला चला चला. बाजारातून आले मी आता. मगाशी ऋतूला घेऊन आले. हा ना, अरे वा वा, करा अभ्यास. ऋतूला घेऊन आले, मग आता पाणी आलतं, पाणी भरलं. हा, तू उद्या सकाळची संध्याकाळची नाही फळं खाती, उद्या सकाळी ती ना. हा, तुझ्या मम्मीचा बर्थडे आहे ना आज, त्या म्हणत होती चिकूच्या मम्मीचा गुरुदेव. हा, गुरुदेव नवीन हॉटेल झाले. जाऊ आपण पण एक दिवस. मला घेऊन जाईन मी सगळ्यांना. आणि थांब थांब. बघा फ्रूट आणले, फक्त हेच आणले, डाळिंब आहे, वाटाणा आणले, आणि त्याच्यात पावटा पण आहे, मटकी आणली. चिकू धर मटकी फ्रीज मध्ये ठेव, दरवाजात ठेव. कोथिंबीर होती पण जाऊ दे, एक शेतकरी बाई होती, म्हटलं जाऊ दे बिचारी, कोणी एखादी घ्यावा म्हणून घेतली. भोपळा, फ्लावर, कारली आणि ढोबळी आणली, भेंडी आणि गाजर. गाजराचा हलवा बरेच दिवस झालं केला नाही, हलवा करायला आणलेली, म्हटलं चला हलवा करूयात एकदा. आता नाही, महिना झाला घेतलेला. महिना झालाय अहो, महिना झालाय. पप्पा इथून गेले, ही गेली तेव्हा घेतला. हा, 1,04,999. असं कसं आहे ग चार्जर? नाही ग, असं कसं आहे चार्जर पण? अगं बाई, याच मोबाईल सारखं चार्जर आहे का? तर इथं माझं सगळं घरातलं आवरलं. दर्शनचा फोन आला, म्हटला दीदी इकडे ये. त्याने ढोकळा केला होता म्हटलं खायला, तर मग ते खाला, 1-2 पीस तो पण खाला. आणि इथं नवीन दीपाला मस्त लॅपटॉप घेतलेला आहे, तर त्याचं पण बघितलं मी, कसा काय छान आहे मस्त. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड गुड नाईट.